श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत तुमच्या पार्टनरची लेट नाईट फिलिंग्स अँड ॲक्शन्स काय असणार आहेत. ही लेस कॉन्टॅक्ट असणाऱ्यांसाठी, नो ब्रेकअप असणाऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी आहे ही, ज्यांनी त्याने आपल्या परिस्थितीनुसार घ्यावी. जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. 3 वेळा तुमच्या पार्टनरचं नाव घ्या, 3 वेळा तुमचं नाव घ्या मनामध्ये. प्लीज युनिवर्स गाईड करा. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. इथे आपण बघणार आहोत लेट नाईट पार्टनर फिलिंग्स अँड ॲक्शन्स. इथं असं दिसत आहे की तुमच्या पार्टनरचे आणि तुमचे खूप मोठे भांडण इथं झालेले दिसत आहे. इथं असं दिसत आहे की 2 किंवा 3 आठवड्यापासून किंवा 1 महिन्यापासून इथे तुमच्या दोघांमध्ये लेस कॉन्टॅक्ट किंवा पूर्ण नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन इथं दिसत आहे. तुमच्या पार्टनरला असं वाटत आहे की तुम्ही त्यांना फसवलं आहे असं त्यांना वाटत आहे. तुमचं काहीतरी कुणाशी तरी तुम्ही बोलताना ते तुमचं ॲज अ फ्रेंड पण असू शकतात ते, पण त्यांना असं वाटत आहे की तुम्ही त्यांना फसवलं आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये आहे. तुम्ही त्यांच्यापासून भरपूर गोष्टी लपवल्या आहेत. तुम्ही माझ्यासोबत असून देखील दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आहे, दुसऱ्यांशी पण तुम्ही बोलतात असं त्यांना वाटत आहे. आणि त्यांना असं वाटत आहे की तुम्ही तुमचे प्रेम, तुमची एनर्जी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला शेअर करत आहे, तुम्ही दुसऱ्याशी कोणाशी तरी बोलत आहे, भेटत आहे असं त्यांना वाटत आहे. आणि ते तुमच्याशी बोलतही नसतील, मनामध्ये खूप प्रेम आहे, भावना आहे, सगळं काही आहे, पण त्यांच्या मनामध्ये राग देखील आहे तुमच्याबद्दल. त्यांना असं वाटत आहे की मी माझ्या लाईफ पार्टनर जो निवडला आहे तो असा कसा असू शकतोय, की त्यांनी माझा एवढा विश्वासघात केला, एवढं प्रेम मी केलं त्या व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीने मला असं डिच का केलं. असे भरपूर प्रश्न त्यांच्या मनामध्ये रात्री येणार आहे. त्यांनी तुमच्याबरोबर खूप स्वप्न पाहिले होते. ते तुम्हाला एक फॅमिली म्हणून बघत होते. त्यांना तुमच्याबरोबर मॅरेज करण्याचे स्वप्न देखील ते बघत होते, पण ते आता खूप सावध झाले आहेत. त्यांना असं वाटत आहे की देवाने माझ्याबरोबर न्याय नाही केला, मी खूप प्रेम केलं, खूप काही केलं या व्यक्तीसाठी. पण हा त्यांचा खरंच हा काही गैरसमज पार्टनरला खूप झालेला दिसतोय. काहींच्या बाबतीतच बोलते मी, खूप गैरसमज झालेला दिसतोय. इथं आपण बघूया अजून काय नेक्स्ट ॲक्शन्स असणार आहेत त्यांचे. इथे मला असं दिसत आहे की त्यांना खूप होप होते, तुमच्याबद्दल खूप अपेक्षा होती की तुम्ही त्यांची जी लाईफ टाईम त्यांना साथ देतील, त्यांच्या हर परिस्थितीत तुम्ही सोबत असतील. तुमचं आता नो कॉन्टॅक्ट पूर्ण असू शकते काहींच्या बाबतीत. त्यांना असं वाटते की मी जीवनात जे काही केलं ते निराशा त्यांच्या हाती आलेली आहे, कुणीतरी व्यक्तींनी त्यांना फसवलं आहे अशी भावना पण त्यांच्या मनात आहे. पण इथं असं दिसत आहे